असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। हाय व्होल्टेज ठरत असलेल्या माढा लोकसभा मतदारसंघामध्ये विविध नेते मंडळींचे दौरे होताना पाहायला मिळतात। शरद पवार, देवेंद्र फडणवीस, त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, योगी आदित्यनाथ यांच्या देखील सभा या मतदारसंघामध्ये होताना पाहायला मिळतात। ज्या पद्धतीने सोलापूर लोकसभा आणि माढा लोकसभा लक्षवेधी ठरत असलेल्या या महाराष्ट्रातल्या दोन जागा, आता या दोन जागा जिंकण्यासाठी भाजपकडून आता विविध नेते मंडळींचे दौरे देखील आयोजित केले जातात। ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये ताकद असलेल्या आरपीआयच्या ताकदीचा या ठिकाणी देखील वापर करण्याचा प्रयत्न भाजपकडून होते। आपल्या समेत केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले साहेब आहेत। साहेब, ज्या पद्धतीने एकीकडे माढा लोकसभा मतदारसंघामध्ये आज दौरे होत आहेत, आपले सभा देखील विविध ठिकाणी पार पाडल्यात, कसं वातावरण आहे आणि काय एकंदरीत या दौऱ्याच्या माध्यमातून आपण विश्वास व्यक्त कराल? वातावरण जे आहे ते माढा लोकसभा मतदारसंघ आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघ जो आहे, दोन्ही ठिकाणी भाजपचा प्रयत्न आहे की दोन्ही जागा जिंकायच्या आणि त्या दिशेनं पावलं टाकण्याचा प्रयत्न आमचा सुरू आहे। माननीय नरेंद्र मोदी यांच्या सभाही झालेल्या आहेत आणि प्रचंड त्याला लोकांचा प्रतिसाद मिळालेला आहे। त्यामुळं या दोन जागामध्ये काही फारशी अडचण येणार नाही आहे। त्यामुळं सोलापूरमध्ये मागच्या वेळेला बीजेपीचा खासदार होता, आपले महाराज होते, या ठिकाणी रणजित नाईक निंबाळकर होते आणि त्यांना पुन्हा तिकीट मिळालेलं आहे। त्यामुळे दोन्ही जागा आम्ही जिंकू असा मला विश्वास आहे। ज्या पद्धतीने मोहिते पाटील दुरावलेत भाजपापासून आणि बंडखोरीचा सामना भाजपाला करावा लागतोय, कुठंतर भाजप या विजयासाठी ताण काढताना पाहायला मिळतं। एकीकडे आपण पंढरपूर लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून 2 टर्म या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे। पंढरपूरच्या ऐवजी आता माढा स्थापन झाल्यानंतर मात्र पंढरपूरचे त्यावेळेची निवडणूक आणि आताची निवडणूक काय फरक वाटतोय, जेणेकरून भाजपाला या ठिकाणी ताण काढावा लागतोय, का असं होतंय? तर आता विजयदादांच्याबद्दल आम्हाला सर्वांना आदर आहे। विजयदादा हे अनेक वर्ष मंत्री राहिलेले आहेत। या भागाच्या विकासासाठी त्यांचा अत्यंत महत्त्वाचा वाटा त्यांचा नक्कीच आहे आणि ते राष्ट्रवादी सोडून ते BJPमध्ये आले होते 2019मध्ये आणि त्यांच्या प्रयत्नामुळं रणजित नाईक निंबाळकर निवडून येण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा होता। तर आता विजयदादा थोडे दुरावलेले आहेत। विजयदादांबद्दल आम्हाला आदर आहे, पण धैर्यशील मोहिते पाटील हे शरद पवारांच्याकडे, माननीय शरद पवार साहेबांकडे गेलेले आहेत। वास्तविक त्यांना गेल्या अनेक वर्षांमध्ये जी मदत झाली होती, देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून जी मदत झाली होती, तर या सगळ्या मदतीचा विचार करून विजयदादांनी किंवा त्यांच्या फॅमिलीने हा निर्णय घ्यायला नको होता। जरी आता त्यांना तिकीट मिळालंही नाही तरी रणजितना तिकीट मिळण्यामध्ये माननीय प्रधानमंत्र्यांचाही आग्रह होता की त्यांना तिकीट देणं अत्यंत आवश्यक आहे। कारण देशातल्या अनेक खासदारांमध्ये 543 जे काय खासदार आहेत, त्याच्यामध्ये BJPचे जे काय खासदार आहेत त्याच्यामध्ये अत्यंत चांगलं काम करणारे हे खासदार आहेत, म्हणून त्यांना तिकीट देण्याचा निर्णय वरती झाला। आता विजयदादांची नाराजी आम्ही समजू शकतो। धैर्यशीलला पुढं एखादी आणि काही जबाबदारी देता येऊ शकत होती। रणजित सिंह आपले MLC आहेत, त्यामुळं त्या कुटुंबाला न्याय देणं ही BJPची नैतिक जबाबदारी होती आणि आहे सुद्धा। परंतु विजयदादांचा निर्णय हा असा व्हायला नको होता आणि त्यांनी राष्ट्रवादीमध्ये जायला नको होतं, पण ते गेलेले आहेत। ठीक आहे, प्रत्येकाला तो अधिकार आहे। राष्ट्रवादी सोडून ते BJPमध्ये आले होते। आता ते जरी राष्ट्रवादीमध्ये गेलेले असले तरी नरेंद्र मोदींचा जो जबरदस्त अशा पद्धतीचा जो रथ वेगाने पुढे धावतो आहे आणि त्या सगळ्यांचा विचार केल्यानंतर नक्कीच आम्हाला माढा लोकसभेमध्ये चांगलं यश मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे। ज्या पद्धतीने शरद पवारांनी या मतदारसंघामध्ये सभा घेऊन नरेंद्र मोदी यांनी मागच्या 10 वर्षामध्ये सत्ता दिल्यानंतर देखील सर्वसामान्यांचे, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले नसल्याची टीका करत ऑडिओ क्लिप दाखवण्याचा काम या मतदारसंघामध्ये केलं। कसं पाहिजे, थेट ते नरेंद्र मोदीवर सडेतोड टीका करताना पाहायला मिळतात? मला असं वाटतं की टीका करण्याचा सगळ्यांना अधिकार आहे। इलेक्शन म्हटलं की एकमेकांवर टीका टिप्पणी असतेच, पण नरेंद्र मोदींनी काहीच केलं नाही असं म्हणण्यामध्ये अर्थ नाही आहे। पवारसाहेब असतानाही त्यांनी काही गोष्टी केलेल्या होत्या, पण नरेंद्र मोदींच्या काळामध्ये शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका घेतलेली आहे। MSPमध्ये वाढ करण्याचा प्रयत्न झालेला आहे। त्यांना त्यांच्या वर्षामध्ये त्यांच्या अकाउंटवर काही पैसे टाकण्याचा निर्णय झालेला आहे। असे अनेक निर्णय सरकारने घेतलेले आहेत आणि त्यामुळं जरी पवारसाहेबांनी किती टीका केली तरी नरेंद्र मोदींचं जे नेतृत्व आहे ते सर्वमान्य नेतृत्व आहे। जगामध्ये त्यांच्या व्यक्तित्वाची वाह झालेली आहे आणि त्यामुळं देशामधले अनेक लोक जे आहेत, महिलांचे आरक्षण बिलामुळं
नक्कीच महिला मोठ्या संख्येनं त्यांना मतदान करणार आहेत. त्यानंतर अनेक असे निर्णय आहेत की इकॉनॉमिक विकर सेक्शनला 10% आरक्षण दिलेलं आहे. त्यामुळे त्यामध्ये सवर्ण समाज जो आहे त्याच्यामधले गरीब लोक आहेत त्यांना आरक्षण देण्याचा निर्णय आहे. असे अनेक निर्णय आहेत की त्या निर्णयाच्या माध्यमातून आम्हाला असा विश्वास आहे की लोक नक्कीच नरेंद्र मोदींना संधी देतील आणि तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी प्रधानमंत्री बनतील असे आम्हाला पूर्णपणे. महाराष्ट्राच्या राजकारणात सातत्यानं नाट्यमय घडामोडी आता मागच्या काळामध्ये आपण पाहिल्या 2 वर्षामध्ये. ज्या पद्धतीने अजित पवार महायुतीकडे आले, शरद पवारांना बाजूला म्हणजे वेगळा निर्णय घेतला. एकीकडे हे अजित पवार आलेले असताना शरद पवार मात्र ठाम आहेत. दुसरीकडे आपण म्हणता की पवारांशी संबंध वाढवण्याचा मी प्रयत्न करतोय. नेमकं काय म्हणायचं, येत्या काळात काय अशा घटना घडतील अजून काय? नाही, पवारांचे संबंध माझे चांगले आहेत असं मी म्हणालो. त्यांचे संबंध वाढवण्याचा काही विषय नाही आहे. माझे संबंध त्यांच्याशी चांगले आहे. जरी पॉलिटिकली त्यांची लाईन आहे ती इंडिया आघाडीची आहे, माझी लाईन एनडीएची लाईन आहे. त्यामुळं पॉलिटिकली आम्ही वेगळे आहोत तरी आम्ही मित्र आहोत. दिल्लीमध्ये ज्यावेळेला ते सेशन चालू असतं त्यावेळेला अनेक वेळेला त्यांच्याबरोबर माझी भेट होते. त्यामुळं पण पवारसाहेबांनीच मला वाटतं की नरेंद्र मोदींच्या सोबत यायला हवं होतं. देशाच्या विकासासाठी त्यांनी निर्णय घेतला असता तर घड्याळ त्यांच्याकडे राहिलं असतं. आता घड्याळ आहे अजितदादांकडं आणि बेड राहिलेला आहे पवारसाहेबांकडे. त्यामुळं मला असं वाटतं की पवारसाहेबांनीच हा निर्णय घ्यायला हवा होता. पण ठीक आहे, ते त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत, त्यांना तो अधिकार आहे आणि ते प्रयत्न करतायत, आम्ही प्रयत्न करतो आहे. पाहूया कमळ निवडून येतं आहे की तुतारी निवडून येते ते बघूया. पण या ठिकाणी तुतारीला निवडून येण्याची संधी मिळणार नाही अशी मला पूर्णपणे नाही तर तुतारी जी आहे ती निवडून येणार नाही अशा पद्धतीचा मतदारसंघातला रिपोर्ट आहे. त्यामुळं या ठिकाणी कमळ निवडून येईल अशी मला पूर्णपणे अपेक्षा आहे. शेवटचा प्रश्न साहेब, ज्या पद्धतीनं प्रकाश आंबेडकर यांनी नवा राजकीय बॉम्ब काल माध्यमासमोर बोलताना मांडलाय भाषणातून की ज्या पद्धतीनं सातारा यापूर्वी अशोक चव्हाण ज्या पद्धतीनं काँग्रेसला दगा देऊन बाहेर पडले, त्याच पद्धतीनं आता सातारा भागातील एक बडा नेता भाजपमध्ये जाऊन त्यांना राज्यपाल होताना आपल्याला पाहायला मिळणार असं सूचक वक्तव्य केलं. कसं पाहताय आपण याकडे? मला असं वाटतं की असे बॉम्ब फेकण्यामध्ये बाळासाहेब आंबेडकर हे तसे एकदम ॲक्टिव्ह आहेत. म्हणजे अनेक वेळेला ते असे पॉलिटिकल बॉम्ब फेकत असतात. पण ठीक आहे, तर त्यांची माहिती जर असेल तर जो येणार आहे त्याला आम्ही घेणार आहोत, जो येणार नाही त्याला आम्ही घेणार नाही. पण जे कोणी येतील ही त्यांना आल्यानंतर त्यांना संधी जसे अजितदादा पवार आमच्याकडे आले त्यांना आम्ही मुख्यमंत्री केलेलं आहे, छगन भुजबळांना मंत्री केलेलं आहे, बाकीच्यांना मंत्री केलेलं आहे. माननीय एकनाथ शिंदे जे आले त्यांना मुख्यमंत्रीपद दिलेलं आहे. जर राष्ट्रवादीमधला कोणी बडा नेता जरी आमच्याकडे आला आणि त्याला काही द्यायचं असेल नक्की आम्ही त्याचा विचार करू. कोण येणार आहे ते प्रकाश आंबेडकरांना माहिती आहे. ज्यावेळेला ते येतील त्याचा विचार आम्ही करू. RPIचं महत्त्वाची भूमिका असते प्रत्येक मतदारसंघामध्ये. एक लक्षवेधी लढतीमध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका असणार आहे. एक पक्षामध्ये काय अपेक्षा आहेत आपल्याला सरकारकडून? काय नेमकं स्थान दिलं पाहिजे? काय अपेक्षा असणार आहे सरकारकडून? आमच्या ठाम अपेक्षा एवढ्याच आहेत की दलित मागासवर्गीयांकडे लक्ष त्यांचं आहेच आहे, पण अजूनही ते लक्ष द्यावं. एक तर मागासवर्गीय महामंडळांचं जे कर्ज आहे ते कर्ज माफ करावं अशी एक मागणी आमच्या समाजातून आहे. बऱ्याच वर्षापूर्वी अनेक लोकांनी कर्ज घेतलं, त्यांचे काही तर धंदे तर चालले नाहीत आणि त्यामुळं ते त्यांचं जे कर्ज आहे ते रिटर्न करू शकले नाही. त्यामुळे ते कर्ज जे आहे ते माफ करावं अशी एक आमची मागणी आहे. त्याचबरोबर प्रत्येक जो भूमिहीन व्यक्ती आहे त्या प्रत्येक भूमिहीन व्यक्तीला 5 एकर जमीन देण्याचा एक कार्यक्रम सरकारने हातामध्ये घ्यावा आणि जमिनीवरचं अतिक्रमण जे 14 एप्रिल 1990 जे अतिक्रमण आहे ते नियमित करण्यात आलेलं आहे. त्यामुळे जवळजवळ 3-3.5 लाख एकर जमीन आपल्याला मिळालेली आहे त्या दलितांना, आपल्या भूमिहीनांना. तर त्याची मुदत वाढवून ती 2019 करावी अशी एक आमची मागणी आहे. आणि भूमीहीनांना जमीन द्यावी. सगळ्यांना पक्कं घर देण्याची प्रधानमंत्री आवास योजना तर आहेच आहे, राज्यामधली रमा योजनाही आहे. तरी पुढच्या 5 वर्षामध्ये प्रत्येकाला पक्कं घर मिळेल या दृष्टिकोनातून राज्यांनी हे आपलं जे बजेट आहे ते त्यामध्ये वापरावं आणि त्या दलितांचं जे पर्सेंटेज आहे त्या पर्सेंटेजप्रमाणे बजेटमध्ये अलोकेशन केलं पाहिजे. अशा पद्धतीची आमची मागणी आहे. अशा अनेक मागणी आहे. त्या मागणी आम्ही सरकारसमोर देऊ. ज्यावेळेला आमचं सरकार इलेक्शन झाल्यानंतर
दलितांच्या काय अपेक्षा आहेत, दलितांचे कोणते प्रश्न आहेत, तिकडे कोणत्या प्रश्नांकडे सरकारने लक्ष दिलं पाहिजे, जेणेकरून दलित मतदार जो आहे तो मोठ्या संख्येने त्यांना मतदान करेल, या दृष्टिकोनातून सरकारने निर्णय घ्यावेत असा आम्ही प्रयत्न करणार आहोत. महाराष्ट्रात महायुतीला किती जागा मिळतील? महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 35 ते 40 जागा मिळतील. म्हणजे आमचा 40 पारच आमचा प्रयत्न अजूनही आहे, पण 35 ते 40पर्यंत जागा मिळतील असा मला विश्वास आहे. कारण मी अनेक मतदारसंघामध्ये जाऊन आलेलो आहे आणि लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहिल्यानंतर मला दिसतंय की 35 ते 40पर्यंत जागा आम्हाला मिळतील. महाराष्ट्रामध्ये 35 ते 40 जागा ज्या आहेत त्या महायुतीला नक्कीच मिळतील असा विश्वास जो आहे तो रामदासजी आठवले यांनी माढा लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यादरम्यान आल्यानंतर TV9शी बोलताना व्यक्त केला आहे. कॅमेरा पर्सन सफीर संदीप शिंदे, TV9 मराठी, माढा, कुर्डवाडी, सोलापूर. असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट.